प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जनजागृती कार्यक्रम वसईत संपन्न। केंद्र सरकारची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना PMVBRY या महत्त्वाकांक्षी रोजगार प्रोत्साहन योजनेबाबत जनजागृती कार्यक्रम वसई पूर्व येथे यशस्वीरित्या पार पडला। हा कार्यक्रम प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय चारकोप कांदिवली पश्चिम यांच्या मार्फत गोवालीस इंडस्ट्रीज असोसिएशन इंदिरा उद्योग केंद्र वालीव वसई पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमास प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शिवरकर सतवत सिंग गोपाल यांनी उपस्थित राहून संबोधित केले। यांनी PMVBRY योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात। आजचा जो प्रोग्राम आहे हा आउटरीच प्रोग्राम आहे, ज्याच्या आधारे आपण एम्प्लॉयर्सला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे महत्त्व आपण सर्वांपर्यंत कळवत आहोत। त्यांचे प्रोव्हिजन जे आहेत काय आहेत आणि त्यांचे फायदे जे आहेत एम्प्लॉईजसाठी पण आणि एम्प्लॉयरसाठी पण दोघांसाठी जे फायदे आहेत हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। त्याचे जे फायदे जे मुख्य फायदे हे आहेत की एम्प्लॉईजसाठी की 15,000 पर्यंतची रक्कम 2 इन्स्टॉलमेंटमध्ये जे नवीन जे एम्प्लॉईज जे जॉईन होत आहेत 1 ऑगस्ट 2025 पासून सो त्यांच्यासाठी 2 इन्स्टॉलमेंटमध्ये आपण 15,000ची रक्कम देणार आहोत। आणि एम्प्लॉयर्ससाठी हा जो बेनिफिट आहे जे एम्प्लॉईज ते हायर करतील ज्यांचे वेजेस जे आहेत ती 1 लाखापर्यंत आहेत त्यांच्यासाठी 3,000 पर्यंतची रक्कम आपण त्यांना एक इन्सेंटिव्ह म्हणून यामध्ये देत आहोत। तर याच्यामुळे होईल काय की नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि एम्प्लॉयमेंट जनरेट झाल्यानंतर ऑब्व्हियसली आपण इकॉनॉमीला फॉर्मल सेक्टरमध्ये पण ह्या एम्प्लॉईजला आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत। सर, अनेक वेळा असं निदर्शनास येतं की काही कंपन्या असतात ते भरला जात नाही, कंपनीकडून जो भरला जातो अगदी गव्हर्नमेंट भरतं आणि अर्धा हे भरतात, पण तो काही कंपन्या अशा आहेत की ज्या भरत नाहीत कामगार, त्यांच्यासाठी काय तुम्ही हे करणार? यस, या योजनेशी निर्धारित जर आपण बोलायचं झालं तर अशा कंपन्या ज्या PF भरत नाहीत, ज्या डिफॉल्टिंग आहेत किंवा ज्यांच्या विरुद्ध सेक्शन 7A 14B च्या अंतर्गत काही एन्क्वायरी वगैरे चालू आहे अशा कंपन्यांसाठी ही योजना लागू नाही, या योजनेचा ते बेनिफिट घेऊ शकत नाही।